मुंबई पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता हक्काची घरं मिळणार आहेत। मुंबई पोलिसांसाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात 45,000 घरं बांधली जातील तर मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे। तर मुंबई शहरात आणि उपनगरात 45,000 घरं बांधली जातील। टाउनशिप प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची महत्त्वाची माहिती समोर कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। त्याच्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत। डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये अशा शब्दात अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली। नेमकं काय म्हणालेत ते ऐकूयात। जनतेचं प्रेम आहे, विश्वास आहे, माझ्यावरती अन्याय झाला, जनतेला माहिती पडलं, केलेलं काम, अजितदादांनी डोक्यावर ठेवलेला आशीर्वाद आणि या भागातले सर्व माझे सहकारी, कार्यकर्ते, बंधू, नातेवाईक, कुटुंब, भाऊ, आई वडील, पत्नी या सर्वांनी रात्रीचा दिवस केला आणि लोकांच्या जनतेच्या प्रेमामुळे, जनतेच्या विश्वासामुळे मी निवडून आलो। तर डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये अशा शब्दात अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे। अमोल बालवडकर यांचा नेमका रोख कुणाकडे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भेट घेतली आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी सदिच्छा भेट झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत देखील केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूषण गवई यांनी भेट घेतली आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुंबईतील निवासस्थळी सदिच्छा भेट झाल्याची माहिती आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूषण गवई यांचं स्वागत केलं। एक महत्त्वाची बातमी समोरते शिवसेना उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आता शिवसेना पक्षाच्या वतीने घेतली जाते। शिंदेंचे उमेदवारांना ताज लँड एंडला येण्याचे आदेश आता पाहायला मिळतात। तर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना 3 वाजता बोलवण्यात आलं होतं या हॉटेलमध्ये असे आदेश होते आणि या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर 3 नंतर वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेणार असल्याची माहिती होती आणि आता त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट खरं तर समोर येते की आता शिवसेनेच्या वतीनं उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीनं खबरदारी घेतली जाते। मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष खबरदारी घेत आहेत। यातच आता शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदेंनी उमेदवारांना ताज लँड हॉटेलमध्ये येण्याचे आदेश दिलेले आहेत। शिवसेना उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची महत्त्वाची माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीत महायुतीनं 100 पार केली आहे। शिवसेना भाजपकडून बॅनरबाजीनं शक्ती प्रदर्शन केलं जाते। सर्व विजयी उमेदवारांचे बॅनर लावून अभिनंदन करण्यात आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत यश मिळवत 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्यात। निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून शहरात बॅनरबाजीला सुरुवात झाली असून चौकात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी भारतीय जनता पक्षाला 87 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।